इथे जाते लेकी बाळी माहेराच्या अंगणात, माहेराच्या अंगणात. इथे जाते लेकी बाळी माहेराच्या अंगणात. लाजवंतीच्या पायाची, लाजवंतीच्या पायाची दारी उठते रांगोळी माहेराच्या अंगणात, माहेराच्या अंगणात. माहेराच्या अंगणात सासरच्या येते मैना, माहेराच्या अंगणात सासरच्या येते मैना. तुळशीच्या ओट्यावर, तुळशीच्या ओट्यावर पिक गाण्याचे मावेना माहेराच्या अंगणात, माहेराच्या अंगणात. माहेराच्या अंगणात फुलं तुग पारिजात, माहेराच्या अंगणात फुलं तुग पारिजात. बाळपणी ते आठव, बाळपणी ते आठव किती भरू ग पोचात माहेराच्या अंगणात, माहेराच्या अंगणात. इथे जाते लेकी बाळी माहेराच्या अंगणात. माहेराच्या अंगणात नव्या उन्हात तुळस, माहेराच्या अंगणात नव्या उन्हात तुळस. सासरच्या आठवणी, सासरच्या आठवणी जणू सोन्याचा कळस माहेराच्या अंगणात, माहेराच्या अंगणात. माहेराच्या अंगणात पूजा थांबते थोडकी, माहेराच्या अंगणात पूजा थांबते थोडकी. सासरच्या आठवणी, सासरच्या आठवणी मला लागली पुचके माहेराच्या अंगणात, माहेराच्या अंगणात, माहेराच्या अंगणात, माहेराच्या अंगणात, माहेराच्या अंगणात. गीता, तू केव्हा आलीस? 10-12 दिवस झाले. संक्रांतीला आले होते. केशव कुठे आहे? आहे ये वर ये बाबू. काय वर ये? लेक आलेली बोलला सुद्धा नाहीस मला. संक्रांतीला काकणं भरायची नाहीत पोरीला. बैस बैस. अरे आता कुठं त्या जुन्या पद्धती राहिल्या बाबू? आमच्या जीवात जीव आहे तोवर आहे त्या पद्धती. माहेर वासाला आलेल्या लेकीनं चुडा भरलाच पाहिजे. ये गे गीता, हात सजवून घे. कशाला बाबू काका? बांगड्या आहेत की माझ्या हातात? दिसतायत मला. तू धनंतराची बायको आहेस. तुझ्या हाती सोन्या मोत्याच्या बांगड्या असतील. पण ही माहेरची देणगी काचीची बांगडीच अखेर जन्माला जाणारी असते लेकरा. ये. तसं कुंकवाला आणि काकणाला नाही म्हणू नये सुवासिनी. बरं भरा बांगड्या. बघ केसी, लेकीला वडील धारं आपलं तुपलं कळते आणि तू म्हणतोस पहिलं राहिलं नाही. अरे काळ बदलला म्हणून झाडाची छाया आणि काळजाची माया कुठे जाणार आहे होय? फर्स्ट क्लास विलायती माल आहे बघ. विलायतीत गेल्या की काय बांगड्या? हसतीस काय पुरी? रोज नवीन फॅशन निघते बघ पुण्या मुंबईला. हा कोणत्या भरू? साध्याच. या भरू? सून कुठे आहे तुमचे केशव तात्या? सुनबाई, ए सुनबाई, या बसा. पाहुण्याबरोबर घरच्यांनी घोटघोट घ्यावा लागतो. बघ असं आहे. तुम्ही भरून घ्या सरला बाई. भरा. फॅशन फॅशन नको, ताईंनी भरले त्याच भरा. हिचा मात्र बदल झाला. जुन्या काळी नणंद आणि भावजाई यांच्यामधून इस्तू जात नव्हता. सासूरवास छळ ते मिटलं आताच्या काळात. ए चंद्रमा, ये इकडे, चुडा भरून घे. मला नाही आवडत बांगड्या. ही पोरगी मात्र फाळवर घालली दिसते. आता शाळा कॉलेजात शिकणाऱ्या मुलींना आवडत नाही ते बाबू काका. इंग्लिश बायका कुठे घालतात बांगड्या? आई आई
आई मामांनी बघ केवढा चेंडू आणलाय. चांगला आहे, तुझ्यासारखाच उड्या मारतो बघ. आणि हे पातळ तुला ताई. छान आहे, महागातला दिसतो. केवढ्याला आणलंस? 54 रुपये. अगं तू एवढी श्रीमंतांची सून, तुला शोभेचं नको का आणायला? नसता खर्च. असं बोलायचं नाही ते. हा इकडे टाक रे म्हाताऱ्या. ए, म्हातारा काय म्हणतोस? आजोबा आहेत ते आपले. त्यांचे दात कुठे पडले? तुझा मुलगा वाटतो. हो. नाव काय याचं? अशोक आनंद कुलकर्णी, चित्रभवन, डेक्कन जिमखाना, पुणे नंबर 4. नाव गाव पत्ता सगळं एकाच मत. ये बांगड्या भरतो तुला. पुरुष कधी बांगड्या भरतात का? अरे ना बाळा, बरा केव्हा जाणार आहेस तू? उद्या जाईन म्हणते. बरं चलतो केशव, उडतराला जायचंय, ऊन व्हायचं आणखी. झालं, आता चेंडू फुटेपर्यंत किंवा तुला लागेपर्यंत असंच चालायचं. परवाच्या मीटिंग मध्ये मिसेस गुप्ते काहीतरीच बोलल्या बाई. त्याचं असं आहे मिसेस नातू. अशोक, ए अशोक, गुप्तेबाईंच्या बोलण्यात काय चूक होती? तेही खरंच आहे. अशोक, अरे काय दंगा चाललाय रे? मुलं दंगा करायची. मला वाटतच होतं असं काही खोली म्हणून. अगदी जगा वेगळं चालतंय. आशा, कान फुटलेत का रे तुझे? चल इकडे. का चेंडू फेकला सो? मुद्दामून फेकला का? जीभ लांब करून वर बोलतो गठ्ठ्या. बाई, मुलं करायचीच प्रार्थना. अहो, मुलाचा दोष नाही, आईचं वळ नाही. आमच्या चिरंजीवानी खेड्यातली बायको केले ना, पहा पहा लागतो. अगदी होपलेस आहे कार्ट. काय झालं रे? कुणाला मारलं? असे कुठले खेळ खेळता रे मारामारीचे? आमची गती फुका. बरं. घे ना. घे. अचानक पोरं बिघडताय. बाहेर काय केलं त्याला ठाव काय तुला? चहा साधला चंपाबाईच्या थाळीवर. चेंडू मारला ह्याने त्यांच्या अंगावर. हो का रे अशोक? नाही आई, माझा चेंडू त्या बाईंना लागला देखील नाही. माईने माल कडून मारलं बघ. मारू नका तर काय करू? त्या बाई ओळखीच्या होत्या म्हणून ठीक. केवढा अपमान एखाद्याचा. फारच लाडका असेल तर चांदीच्या पिंजऱ्यात करून ठेवावं. आल्या गेल्याने का मला त्रास? वाईट आहेस तू. काय अशोक, वडील माणसाला असं बोलतात वाटतं. बोलशील पुन्हा? बोलशील? बोलशील? चाल. अशोक. अय्या डॉक्टर, या ना, या या. कशी काय तब्येत? हेच विचारून आलं वाटतं. फॅमिली डॉक्टर म्हटल्यावर आलीच की जबाबदारी. चिरंजीव कुठे आहेत? इश्श, म्हणालात का परत चिरंजीव? सरळ आनंद म्हणून विचारत चला. त्याच्या आणि माझ्या वयात फार तर 2-3 वर्षाचा अंतर असेल. एक्सक्यूज मी, आनंदराव कुठे आहेत? गेलेत कुठेतरी चित्र काढायला. बरं आहे बुवा तुम्हा श्रीमंत लोकांचं. वडिलांनी जमून ठेवलं ना गडगंज. लेकाने उधळावं म्हणून ठेवलं नाही काही कमवून. बायका मुलांच्यासाठीच जमवतो ना माणूस. मुलाचा काय संबंध? मी आहे ना. त्यांच्या आवळी मरणानं
माझं आयुष्य निराधार झालंय. आहे ते सारं माझं आहे. सावत्रपणाबद्दल लोकांनी नावं ठेवू नये म्हणून मी हे सारं सहन करते. त्याचं काही काही मला मुळीच आवडत नाही. का? परवा कुठे बरं वाचलं त्याच्या कुठल्याशा चित्राला फर्स्ट प्राइज मिळालं म्हणून? मिळालं असेल. नाही, तुम्हाला त्याचं काही काही आवडत नाही म्हणून म्हणालात म्हणून म्हटलं. काय आवडत नाही तुम्हाला? तुम्हाला तसं काही माहितच नाही. तो नोकरी करीत नाही ते मला आवडत नाही. हा. त्याने त्या खेडवळ पोरीशी लग्न केलंय तेही मला आवडत नाही. हा. ते पोरही मला आवडत नाही. अवघड आहे. अवघड काय आहे त्यात? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. अवघड काय? मालकीन मी आहे. घालून देईन उद्या घरातून. पण लौकिकाचा प्रश्न आहे ना. तर लौकिक नुसता बाऊ आहे. धडाडीनं स्त्रियांच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या महिलांनी रूढ लौकिकाची कोंडी फोडलीच पाहिजे. आलं लक्षात? काय आलं लक्षात? फारच खोडकर आहात डॉक्टर तुम्ही. आता जुलूम झाला. होऊ द्या. आहोतच आम्ही जुलमी. कसं आहे चित्र? पप्पा, हा सूर्य कुठे चाललाय हो? आपल्या घरी. सूर्य देव असतो ना? कशावरून? तुळशीची पूजा करताना आई त्याला पण नमस्कार करते. मग प्रश्नच भेटला. सूर्य देवच असतो. देवाला घर असतं. तर देवाच्या घरातून देव परत येत नाही. येतो तर. मग आपले आजोबा देवाच्या घरी गेले, ते कुठे परत आले? लागलाच का बडबडायला? बरोबर दे का? अहो पण माई रागवतात ना. रागवू दे. रागवण्याच्या शिवाय त्याला दुसरं कामच नाही तर काय करणार ते? तू चहा कर. कळाला बघा. भारी खोडकर. अगदी आईच्या वळणावर गेलाय. म्हणजे मी खोडकर आहे? मी आहे ना. मी खोडकर आहे. आहातच. कसा? आता नाही जाणार, आता नाही जाणार म्हणून रोज कुठे तर बाहेर जाता आम्हाला एकट्याला. सकाळी गेलो की संध्याकाळी परत येतोच की. लँडस्केप साठी चित्रकार मंडळी किती लांब लांब जातात माहितीये तुला? माहितीये. काय माहितीये? असाच एक चित्रकार आमच्या खेडेगावी आला होता. शेवाळानं भरलेल्या ओढ्याच्या काठी बसून चित्र रंगवत होता. आणि समोरच्या खडकावर एक तरुणी धुणत होती. तिचे डोळे टपुरे होते. बांधा रेखी होता. रंग केतकी सारखा नितळ गोरा होता. आणि हसणं अगदी असंच होत. त्या हसण्यानं त्या चित्रकाराचं सारं आयुष्य बदललं. जो मस्तवाल कलावंत होता तो गरीब बिचारा नवरा झाला. हाच काय? हाच तो खोडकर. चहा घ्या. जी साहेब. चहा घ्या ना. जी साहेब. एकंदरीत तुम्ही आमच्यावर मात करण्याचं दिसतंय. झोपला का? हो झोपला. मग इतका उशीर खाली काय करते? सासू आहे घरात. माई जागी आहे? काय करते? याला घेता का जरा? मी अंथरून ठीक करते. माई काय करते? आणा त्याला. माई काय करते म्हणतोय तो टाळतेस का बोलायचं? मी न बोलावा असाच विषय येतो. म्हणजे? मला तर हे आवडत नाही. काय पण? कदाचित माझा गैरसमजही असेल. मी अशिक्षित अडाणी म्हणूनही मला ते विपरीत वाटत असेल. पण काय ते सांगशील की नाही? रात्री अपरात्री बुद्धिबळ खेळणं. आणखी कोण आहे? आहेत घरचेच. पण बरं नाही दिसत ते या वयात. कोण? आपले डॉक्टर. विशाल, सगळंच अशुद्ध आणि अवघड आहे. वडील असताना देखील मी आईच्या जवळ कधी गेलो नाही. आता तिला काही बोललो तर ती कांगाव करील. खरंच माझ्यासाठी तुला गीता त्रास होत असेल नाही? असं काय बोलायचं ते? नेहमी येतो का तू माणूस? बघा, एवढ्यासाठीच काही सांगत नव्हते मी.
चुगली केल्यासारखं होतं ते. गीता, या जगात तुझ्यासारखी माणसं उगीच जन्म घेतात. इतका सज्जनपणा चालत नाही जगात. आपल्याला काय करायचंय जगाशी? आपलं जग स्वतंत्र आहे, फक्त 3 माणसांचं. यंदा आपण मिक्स डबल जिंकणार. शुअर. बाय. कमाल झाली अडाणीपणाची. तू कशाला करतेस काम? हे माई मेला की काय बंगल्याचा? तो रजेवर गेला. कोणी दिली त्याला रजा? तू मालकीण झालीस की काय? मोलकरीण मालकिनीच्या पदवीला आली की तिला असल्या कामाची हौस वाटायची. हे सारं आत येऊन बोलीस नाही का चालणार? तू आहेस तर हिचा पक्ष घेऊन भांडायला. मी स्पष्ट सांगते तुला, इथे हे अडाणी वागणं मला मुळीच पसंत नाही. तुझं हे वागणं मला मुळीच पसंत नाही. माझं वागणं मला शिकवतोस? नात्यानं का होईना सावत्र आई आहेस म्हणून आता पण बोलत नव्हतो, पण बाबांना जाऊन 1 वर्ष देखील झालं नाही तर तुझे थेर चालू झाले. हे नाहीतर काय, हा असला पोशाख घालून बॅडमिंटन खेळणं, रात्री अपरात्री परक्या पुरुषाबरोबर बुद्धिबळ खेळत बसणं, हे सारं काय? थेरच म्हणतात त्याला. खेळ म्हण हवा तर गावात जाऊन दे पिटव. नीट ऐकून घे. तुझ्या म्हाताऱ्या बापाला बायको हवी आणि मला पैसा पाहिजे होता, म्हणूनच मी लग्न केलं. तेव्हा का नाही आपल्या बापाला शहाणपणा शिकवलं? इथून पुढे बोललास तर खबरदार. मी कसं वागावं ते फक्त मीच ठरवणार. पोस्टमन. गीता, हे तुझ्या वडिलांचं पत्र दिसते. चिरंजीव कुसुमचे लग्न ठरले आहे. ताबडतोब निघून ये. तुझा केशव तात्या. आश्चर्य काय अशू? अगं पप्पांनी मला शिवाजीची गोष्ट सांगितली होती, ते पण अशाच गेलं होतं पेटीत बसून. पुरे झाले. तू पण मला घेऊन जा. आजोबांनी विचारलं तर सांग आशू नाही आला म्हणून. पुरे झाले. बाजूला हो, मला कपडे भरायचे. उठ हं, नाहीतर मार देईन. चल चल उठ. माई. काय? मी कोरेगावला जाणार आहे. लग्न आहे धाकट्या बहिणीचं. बरं मग काही दागिने नेऊ का? तुझ्या नवऱ्याचं आणि माझं भांडण झालंय याची प्रसिद्धी करायची का तुला माहेरच्या माणसात? सावत्र असला तरी तो मुलगाच आहे माझा. न्या, पण अब्रू घालू नका आमची आणि वेंधळेपणाने हारवून येऊ नका. आलं का लक्षात? आई झाली का तयारी? हो झाली. चला. वहिनी, याला जरा घेता का? कुसुम कुठे आहे? वर माडीवर आहे. कुसुम, काही मला वाच. उगी उगी असं रडूनही भरल्या घरात तिने सांग.
काय झालं ते मला सगळं सांग. पैसे. तुला लग्न करायचं नाही का? करायचंय ग, पण आता ते होत नाही. का? त्यांना तू पसंत नाहीस का? त्यांना मी पसंत आहे, मला ते पसंत आहे. पण पण काय? आपलं माहेर गरीब आहे, दरिद्री आहे. तुझ्यासारखं माझं भाग्य नाही. तात्याने सालंकृत कन्यादान करावं असा तिकडच्या मंडळींचा हट्ट आहे. तात्याला तर ते शक्य नाही. ते म्हणतात दुसरं स्थळ बघू. मग काय करतील तर? ते शक्य नाही ताई. ते माझे आहे, त्यांच्या प्रेमाची खूण माझ्या कुसून खोदत आहे. हे सांगितल्यावर भैयानं मला गुरासारखं मारलं. कालपासून घरात माझ्याशी कुंडी कुंडी बोलत नाही. तिथं आज तोरण पताका लागून मंगलवाद्यांचा गजर व्हायचा. तिथं स्मशान शांतता पसरली. ताई, उगी उगी रडू नकोस. हे बघ, एक काम कर, तुझा हा राजाराम मला भेटेल का? भेटतील का ताई? राजा भाऊ, राजा भाऊ. कोण तुम्ही? मी केशव तात्यांची थोरली मुलगी गीता. राजाभाऊने भेटायला आले होते. हो का? या 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 या. माडीवर आहे तो. राजा, अरे राजा, हो तुझ्याकडे कोण बाई आलेत बघ. जा. बर. कोण गीता ते? या या बस. कुसुमने तुम्हाला सगळं सांगितलंय ना? हो, तुम्ही मला वडील बहिणीसारख्याच आहात. तारुण्याच्या भरात आमच्या दोघांच्याही हातून चूक झालेली. वडिलांनी त्याच्यावर पांघरून घातलं पाहिजे. आमचं प्रेम कुठल्या अवस्थेला पोचले याची घरात कोणालाही कल्पना नाही. त्यापूर्वीच तिला घेऊन कुठेतरी निघून जावं असं म्हणत होतो मी. मग मुलगी सांगून आलेली. हुंडा नाही तर नाही, निदान वधूकडच्यांनी सालंकृत कन्यादान करावं असा वडिलांचा हट्ट आहे. वडिलांच्या हट्टासाठी तुम्ही तिच्या जन्माचं मातेर करणार? काय बोलताय ताई? माझ्या वडिलांचा मी एकुलता एक मुलगा आहे. माझ्यावर फार माया आहे त्यांची. पण ही चूक काही मी त्यांच्यासमोर कबूल करू शकत नाही. तेही आपला हट्ट सोडायला तयार नाहीत. तशीच वेळ आली तर मी तिला घेऊन कुठेतरी निघून सुद्धा जाईल. पण भीती एकच वाटते की हे अण्णांच्या कानावर गेलं तर ते जगातून कायमचे नाहीसे होतील. शिवाय दोन्ही घराण्याच्या नावाला काळुखी लागेल ती वेगळी. काय करावं काही सुचेन असं झालं. तुम्हाला मी भेटणारच होतो. तुम्ही मनात आणाल तर दोघांचे कल्याण करू शकाल. कसं? मी म्हणतो मांडव शोभेपुरते तुमचे दागिने कुसुमच्या अंगावर घालावे. लग्न झाल्यावर 8-15 दिवसात मी ते परत करेन. एकदा लग्न झाल्यावर वडिलांच्या कानावर मी या सगळ्या गोष्टी घालू शकेन. इतकंच ना? ठीक आहे, मी करते बंदोबस्त दागिन्यांचा. मग तर तुमच्या वडिलांची काही हरकत नाही ना? काही नाही. मग सांगा त्यांना, तुम्ही सांगा त्या दागिन्याचं सालंकृत कन्यादान करायला तात्या तयार आहेत. मुहूर्त कायम करा, होऊ द्या लग्न. येते. सुनबाई, अगं सुनबाई. आले आले. थांब की ग, बघू तरी चपलाराची गडण. अगो चपलार नव्हे हा, त्याला पोहेहार म्हणतात. आम्ही कधी पाहिला होता? पूर्वीची फॅशन मोडली आता, पण या नवीन पद्धतीच्या आहेत नाही. अगो पण हल्ली दिवसात एवढे दागिने कोणी घालत नाही. मोठ्याच्या घरी लेकी दिल्या म्हणजे सगळं जमतं. म्हणजे बर जाते हा. एकदा आमच्या घरी ये की ग, हा पोह्यार दाखवायचंय मला. बर येईन हा. बर.
तेथे भोगल्यावण सुटेना देवादिका सर्वासी. सुनबाई, ही अंगठी न्हाणी घरात राहिली होती. अय्या, अय्या काय न भैया काय, 4 नग अंगावर ठेव आणि बाकीचे उतरून दे. मी माझ्या कपाटात ठेवून दे. लागले म्हणजे मागून घे माझ्याकडनं. बरं बर. अगोदर उतरून दे इथे. हो. तात्या, कुठे निघाला उन्हाचं? जरा कुशीच्या घरी जाऊन येतो. तुझे जायचे दिवस आले. ते दागिने जाऊन मागणार आहात? राजाराम बापू करतील ते. छे छे, मागेल कसा, नुसता भेटून तर येतो. दागिन्याबद्दल काही बोलू नका हा. छे छे, एवढं मला कळ लागतंय. येतो. कुसुम, अगं वेडी तर नाहीस तू. अण्णा म्हणतायत त्याप्रमाणे नुसतं ऐकायला काय झालं? ऐकावं जनाचं, करावं मनाचं. पण आता गीताताई जायला निघेल. अगं राहील आणखी 4 दिवस. जिनं बहिणी करता इतकं केलं, तिला हे करणं जड आहे होय? तुम्ही भेटून सांगा तिला. मी हो, बर सांगे ना. खरंच तिला फार बरं वाटेल. तुला बरं वाटेल ना. चला चाहता कुठल्या. अगं बाई ग, 12:30 वाजले. हो ना. जेवायचं नाही वाटतात. जेवणाची हल्ली आठवणच राहत नाही बघ. पण अण्णांना भूक लागली असेल. जाते मी. अगं पण अगं. नमस्कार. हो हो हो, तात्या या ना. गीता उद्या जायचं म्हणते. असं? तिच्या घरचा कारभार तिची सासू पाहते. बरोबरच आहे. घरचा कारभार वडील माणसांच्या हाती हवा. मी मुद्दामच आलो होतो. आता यायलाच पाहिजे की. मुलीची माया अशी सहजासहजी सुटते होय? नाही तसं नव्हे, कुसुमलाही एक दिवस न्यावं म्हणतो. हा हा, ते वडिलांनाच विचार. आपणच विचारलं तर. ते बरं नाही दिसणार. ते दागिने घेऊनच येऊ दे तिला. दागिने? हा हा, दागिने वडिलांनी ठेवलेत आपल्या तिजोरीत. अहो, आज सकाळी तुमची मुलगी न्हाणी घरात अंगठी विसरली होती. असं हसण्यावर लिहू नका जाऊ बापू. किमती डाग आहेत ते, गीताचे आहेत. ते तिचे तिला परत केले पाहिजे. हो, पण मुलगी तुमचीच ना. अहो पण दागिने तिच्या सासरचे आहेत. मांडव शोभा झाली, ठीक झालं. आता त्यांची त्यांना परत केली की आपण सुटलो. नाही, विचार चांगला आहे, पण दागिने आता हाती येणं कठीण आहे. म्हणजे सांगितलं ना, दागिने वडिलांनी आपल्या तिजोरीत ठेवलेत म्हणून. अहो पण तुम्ही मला वचन दिलं होतं परत करीन म्हणून. अहो, पण मला काय कल्पना की ते दागिने आपल्याजवळ ठेवतील म्हणून. शिवाय माझ्या वडिलांनी काही आपल्याला वचन दिलं नव्हतं कन्या राणाच्या वेळचे दागिने परत करीन म्हणून. हा जुलूम झाला. दिवस गेलेली मुलगी सोडून दिली असती म्हणजे खरा जुलूम झाला असता. काय सांगता? आत्ता सांगतोय, स्वतःची जबाबदारी पूर्णपणे पार पाडल्यानंतर. राजा, अरे जेवायला येतोस ना? आलो, चला. राजा, अरे राजा. आलो आलो. कुसुम, तुझे वडील पण आलेत ग. कोण तात्या? तात्या, जेवायला चला ना. नातू झाल्याशिवाय मुलीच्या घरी जेवायचं नसतं कुसुम. येतो मी. तूप साखर वाट ना पोळीला. कुछ करून दे आई. तात्या भैया दोघांचाही पत्ता नाही. दुपार टळून गेली. तुम्ही खाऊन घ्यायचं होतं थोडं अशोक बरोबर. हे गेले आहेत खलाटीच्या शेतकऱ्याकडे खंड आणायला. लग्नाला ओढाताण झाली आहे. पैसा नको हाताशी. पण तात्या कुशीच्या घरी गेले होते ना दागिने मागायला. मला वेडी म्हणाल घेतात आहे तुम्ही, पण ती माणसं सुखासुखी परत द्यायची नाही दागिने. असं कसं होईल? मी स्वतः राजारामशी बोलले. त्यांनी मला वचन दिले. तात्या जेवायलाच थांबले असतील तिकडे. जेवतील कसे इतक्यात? आई, तोंड धु ना. जा, पळ बघू बाहेर.
पोस्टमन काय आहे? तार आहे, सही पाहिजे. आई आई आई, पत्रवाला आलाय बघ. मग तू पत्र घेऊन ये ना. अगं तुझी सही करायला पाहिजे. चल चल. काय आहे? तार आहे, गीतानंद. मी सही. वाचा. आनंदराव फार आजारी आहे, तुम्हाला ताबडतोब बोलवलं. अरे राम, पप्पांची ना ताई तू. वहिनी वहिनी, मला आत्ताच्या गाडीने गेलेच पाहिजे. का हो? हे फार आजारी आहेत म्हणून तार आली. अगं बाई, मामांची हे खरंच कुणीच नाही. अरे काय झालं? कुणी मारलं याला? भैया, आत्ताच्या गाडीने गेलेच पाहिजे मला. का? हे फार आजारी आहेत. कोण आनंदराव? ही बघा, चल चल, तुला पोचवतो. तात्या अजून आले नाहीत. किशोरच्या घरी जाऊन येऊ का? छे छे, इतका वेळ नाही. मी टांगा घेऊन येतो. ताबडतोब स्टेशनवर गेलं पाहिजे. चल चल. आलेच? बरं झालं. माथेरानला कुठेतरी ऍक्सिडेंट झाला. आनंद, किती रडतीस? आता नाही रडणार राजा, नाही रडणार. पापा मला बुद्धीला करतात तशा करू. अशू, चल बाळ झोपायला.
ताई येतो मी. मला वाटतं आशूला घेऊन तूही कोरेगावला यावंस. तात्या आले नाहीत. दागिन्यांची चिंता पडली आहे मला. कुशीचं लग्न काही चांगल्या मुहूर्तावर झालं नाही. आमची जमीन गेली, तुझं सौभाग्य गेलं. आशू आहे, त्यालाच आनंद समज. आणखी काय सांगू. येतो मी. हॅलो डॉक्टर. येस डार्लिंग. लगेच निघायचं. कमाल आहे बा डॉक्टर तुमची. हो, लोणाळा काही तसा लांब नाही म्हणा. बरं बरं, चला साठर कुठले. 2 मिनिटात तयार होते. या या. आय एम वेटिंग फॉर यू. रखमा, अगं ए रखमा. राय बाई, अगं माझी बॅग भर लवकर. अगं पाहतेस काय, जा जा लवकर. गीता, ती दागिन्याची पेटी दे ग जरा. मला हिऱ्याच्या पुड्या हव्या आहेत. हा, काय झाली काय पेटी? पेटी आहे पण दागिने. काय केलेस दागिने? विकलेस की काय? विकेन कसे? मग सांग ना, काय केलेस दागिने? सारे दागिने माझ्या माहेरी आहेत. माहेरी? तरीच तो थेडा जावाई मेला तरी उलटला नाही का तोंडात. दान केलेस काय बापाला दागिने? मगर ही आधीच माहीत होतं वाटतं तुला. बाई, अरे वा, चोर तो चोर वर शिरजो. हे दागिने माझे आहेत. सुरक्षित आहेत. सुरक्षित आहेत. लाज नाही वाटत वर तोंड करून बोलायला? माई, कांगाव करू नकोस. सांग, ते दागिने विकलेस की नाही? हलतं सलतं काय बोलता माई? मग खरं काय ते सांग. खरंच ते सगळे दागिने माहेरी आहेत. सुरक्षित आहेत. मग आत्ताच्या आत्ता माहेरी जा आणि तो सगळा ऐवज घेऊन ये. झाल्यावर मी ते सगळे दागिने वजन करून पाहिन. एक गुण सोनं कमी आलं तर ह्या घरात पाऊल देखील टाकू देणार नाही. काय समजलीस? चल जा. ताई, इकडे केलीस? तात्या कुठे? तात्यांचं काही कळलंच नाही. म्हणजे त्या दिवशीचे गेले ते परत आलेच नाही. म्हणजे गीता, 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 गीता. या वयात इतकीच हो. किती हाका मारल्या मी तुला. ऐकल्या मी त्या. पण काय? मला खरंच वाटलं काय? तुम्ही याल आणि वेगळी रात्रंदिवस माझ्या येण्याचाच विचार करतेस आणि मी आलो तर छे, आता मात्र पुन्हा येणार नाही. रागव नकोस लाडके, पण मी जिथे पोचलोय तिथून मला येताच येत नाही. जातो. हा,
तुझा रथ मध्यान रातीला दुरुनी पाहिला भारावून दुरुनी पाहिला भारावून आला तुझा रथ मध्यान रातीला आला तुझा रथ मध्यान रातीला दिपले रे डोळे आले ना स्वागता दिपले रे डोळे आले ना स्वागता केलेली सिद्धता वाया गेली केलेली सिद्धता वाया गेली आला तुझा रथ मध्यान रातीला आला तुझा रथ मध्यान रातीला फुटला ना शब्द जुळले ना हात फुटला ना शब्द जुळले ना हात राहिले मनात मनातले राहिले मनात मनातले आला तुझा रथ मध्यान रातीला आला तुझा रथ मध्यान रातीला उजाडता दिना पूजितेचा कोरी उजाडता दिना पूजितेचा कोरी कायमी लाजरी भाग्यहीन कायमी लाजरी भाग्यहीन आला तुझा रथ मध्यान रातीला दुरुनी पाहिला भारावून आला तुझा रथ मध्यान रातीला तात्या कुठे तो माझे तात्या गेला पोरी तेच सांगायला आलो होतो तुला फोन कसं सांगणार म्हणजे तू गेलीस त्याच रात्री तू बाहेर गावाला गेला कुठे गेला कुणाला ठाऊक त्याची चैची आणि उपरणी हे कपडे माऊलीला कृष्णाबाईच्या वाळवंटात एका भटाला सापडले मी ओळखली आणि काय घडलं असेल हेही ओळखलं रडू नकोस बेटा रडू नको तर काय करू साथीचा जोडीदार गेला डोक्यावरच छत्र गेलं 7 वर्षाचं पोर घेऊन या अफाट जगात कुठे जाऊ बोलू नकोस माझ्याशी माझा भाऊ असून माझ्याशी खोटं बोलला आता कुठे गेलेत माहित नाही म्हणाला तुला ठाऊक होत पण तुला कसं सांगू तुझ्यावर आपण कोसळलं होत कोसळू दे मला मारण्यासाठी परमेश्वराला सारं जग माझ्यावर पालथं घालत असेल तर घालू दे
छे 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 छे, किती देव हे. तात्या हे सगळे रोज धुत होते का ग? ते आपले पुष्कळसे गेले कुठं? कुसुम त्यांच्या सासरी. ते काय आता परत यायचे नाही. देव जर खरंच देव असतील तर पळून येतील त्या घरातून. काय माणसं आहेत का जनावर आहेत लेखाची? वडील गेले तर कुणी नुसते भेटायला सुद्धा आले नाही. कुसुम ते कालच आल्या म्हणे दिग्रसून. जावईबांच्या आजोळी गेल्या होत्या. मग तिला काय झालं इथवर यायला? बाप गेला माहेर संपलंच. आल्या असत्या. मग मोठ्या ताई आल्यात ना, त्या दागिने परत मागतील. दागिने तिने दिले तेव्हाच गेले. तिचे दागिने गेले, आमची एकुलती एक जमीन गेली, बाप गेला, आणि एवढ्या सगळ्याचा मोबदला म्हणून तिला आवडता नवरा मिळाला. ताई श्रीमंत म्हणून तिला काय वाटत नाही, पण आमच्या संसाराचं झालं की वाळवण. आण नैवेद्याचा आण. हेच का तिला जेवायला? मग काय करू तर? रोज श्रीखंडपुरी का करता? अगं ताईचं ठीक आहे, पण अशोकला सवय आहे का असलं कदन्न खाण्याची? शिकेल आता. बहिणीची श्रीमंती आपल्या घरी नाही आलेली. श्रीमंती नसेना, पण श्रीमंतीची मालकीण आपल्या घरी आली आहे. मी तर म्हणतो ताईने आणि अशोकनं आता इथंच राहावं. त्याचं शिक्षण मी जातीने करून घेईन. अहो पण आपल्या फाटक्या संसारात. अगं ती इथं राहिल्यावर संसार फाटका राहील कसा? तिच्या सासऱ्याची इस्टेट काही सारी सासूच घेऊ शकत नाही. इस्टेटीचा वारस आशूच नाही का? हो तेही खरंच. मग थोडी केळी तरी घेऊन येतो. आशूला आवडायचा नाही हा तुझा दरिद्री स्वयंपाक. रडायला काय धाड झाली भरल्या संसारात? संसाराची भर बहिणीच्या दागिन्यांनी केली. त्यापायी वडील गेले. आणखी एकदा आंघोळ करतो हवी तर त्यांच्या नावानं. आणखी काय करू? ताईचे दागिने परत करा, त्याशिवाय मला माहेरी जायला तोड नाही. इथं पुन्हा तोंड दाखवायचं नसेल तर जा. हे वर वर? कशाच्या वर? तुम्हाला काही माणूस आहे की नाही? तिचा नवरा गेलाय. तिने विश्वासाने तुमच्या जवळ दागिने दिले. आपल्या बहिणीसाठी दिले. तुम्ही ते दागिने परत करणार नाही? दागिने माझ्या जवळ आहेत का? मागा आपल्या वडिलांच्या जवळ. त्यापेक्षा तूच तुझ्या बहिणीला सांग की ते इथे राहू देत म्हणून. मी नाही सांगणार बहिणीला. तिने केलं हेच पुष्कळ झालं. वडिलांनी माझ्यासाठी पुष्कळ केलं. हुंडा देऊन आलेल्या मोठमोठ्यांच्या मुली नाकारल्या आणि तुला सून म्हणून या घरात पाऊल टाकू दिलं. निर्दय. अगं अशी रागावू नकोस. मी स्वतः तुझ्या बहिणीला जाऊन भेटतो आणि सगळी व्यवस्था करतो. आता झालं? आता एकदा हाच की. मग आधी चिडवावं का माणसाला? मला भारी आवडतेस बा तू चिडलीस म्हणजे. चला. बसा तरी ताई. उभ्या किती वेळ राहणार? नको. ठीक आहे. कुसुमला येताना मी आणणारच होतो. मग पण वडील गेल्यापेक्षाही वचनभंगाचं दुःख जास्त झाले तिला. वचनभंग? कसलं वचन? हे तुझं पत्र. घरचं वाटतं. परत बोलावत असतील. तुमचं मन आता तिथे लागायचं नाही. माहेरी मायेची माणसं तरी आहे. सासर असून नसून सारखंच. बाकी कुसुम म्हणत होती काय? गीता ताईनं आणि अशोकला आपल्या घरीच राहायला बोलवा. नाही, मला तिकडे गेलंच पाहिजे. हा तेही खरंच आहे म्हणा. एवढी मोठी इस्टेट. अशोकसाठी तरी ते सारं पाहिलंच पाहिजे. अशोकला खूप शिकवा. आता या घरात इथली माणसंच मला समजत नाही. केशव तात्या गेले, आम्हाला कुणी कळवलं सुद्धा नाही. कुसुम फार रडली. राजाभाऊ, मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट विचारू का? मला वाटतं ती विचारण्यापूर्वीच मी तिचं उत्तरही दिले तुम्हाला. माझ्या हेतूविषयी अशी शंका घेऊ नका. माझं मला सगळं अशुद्ध आणि अवघड झालंय. पण माझे ते दागिने मला पाहिजेत. ते देता येणार नाहीत.
नाही, ही काय माणुसकी झाली? नवरा मेला, बाप परागंदा झाला, तरी तुम्हाला त्या दागिन्याचा शोध सुटलाय. याला कोणी माणुसकी मिळेल असं मला वाटत नाही. माझी माणुसकी मरू द्या. माझी माणुसकी जिवंत नाही असं समजा. तुम्हाला ते दागिने द्यायचे नाहीत का? तुम्ही ते दागिने परत मागाल असं मला वाटलंच नव्हतं. ठीक आहे. अगं ताईला पण वाढ की आमच्या बरोबर. छे रे, आम्ही बसू दोघी नंतर. आई, आपण परत त्या घाणेरड्या पुण्याला जायचं नाही ना ग? पुन्हा घाणेरडं का रे? तिथं पप्पा नसतात, मामा नसतो, ती माहिती अगदी वाईट आहे. आपण इथेच राहूया. इथलं हे मातीचं घर आणि उखडलेली जमीन आवडते का रे तुला? हो, सगळं आवडतं. खरंच ताई, मी म्हणतो तू आता इथंच राहावंस. तिकडे येऊ कोण देणार आहे मला? कुशीला दिलेले दागिने परत नेल्याशिवाय माई मला घरची पायरी चढू देणार नाही. करायचीच काय तर घरची पायरी चढून? सर्व विकून टाकून रोकड करावी, बँकेत ठेवावी आणि मुलगा मोठा वेळ तर इथंच राहावं. मला त्यांची इस्टेट नको, काही नको. अशोक एवढीच माझी. अगं पण अशोकला हवी आहे ना इस्टेट. ती बाई काही हाती लागू देणार नाही भैया. तिचा बाप देईल. मला नको आहे ती. आई, हात धुवून ना. अहो, इथं कायमचं राहायचं काढू नका हा. जे पाहिजे नाही आपल्याला ते. ती काय मोकळी राहणार आहे? लाखभर रुपये असतील तिथे. मामा, भाचा काय म्हणतोय बघ. काय राहायचं? गोष्ट म्हणे गोष्ट. आलो. मामा, मी मास्तर आणि तू मुलगा. मी मुलगा. बर बर. काय म्हणता गुरुजी? आज अभ्यास का नाही केला? नाही केला. बोल. अभ्यास. हात कर पुढे. हो, करतो. बोल. करशील की नाही अभ्यास? हो. सांग. कर कर. करीन. बोल. हो करीन. करशील हो, की नाही? करीन करीन. हो. हात कर पुढे. हे घे. करशील ना? हो. हा, सांग. कर हात पुढे. हो. अरे 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 अरे, मोठ्या माणसाने मारू नये असं. अगं तो मास्तर झाला माझा. म्हणून काय झालं? मोठ्या माणसानं मारावं? जाऊ दे ग ताई, मुलाला असा भलता जाग घालू नये. बरं बाबा. हो. हा, घे भाऊ. घे. कोणाचं आहे? ताईंचं आहे. असू दे. पुन्हा मी या घरात पाऊल घालू देणार नाही. इस्टेट माझ्याच नावावर आहे. दागिने खाल्लेच थोडे पुढे. काढीन. करशील की नाही अभ्यास? बोल. करशील ना? हात कर पुढे. आई, 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 मामाने मारलं मला. बरं झालं. तू कशाला नसते खेळ खेळतोस? तूप साखर, तूप साखर, तूप साखर. आई, तूप साखर वाढणं. भैया, बघ बाबा, आण कुठून तर तू. मला नाही आता वेळ. मी काही नोकरी चाकरी करू का तुझ्या पोराची लाड पुरवण्यात दिवस घालवू? पण तो काही खायचा नाही. राहू दे उपाशी. आई, मामाने मारलं मला. आई, मामाने मारलं मला. मारतील नाही तर काय करतील? शिवाय द्यायला शिकलाय होय रे अशू? नाही आई, तो मला पूर्वीसारख्या गोष्टी सांगत नाही. म्हणून शिवाय देतो? बोल. मामा म्हणतात तू भिकारी होशील. आई, मी भिकारी होईल का ग? नाही रे राजा, आता कधी कधी मारायची नाही मी तुला. मी तुला गोष्ट सांगू का? सांग. बस. एक की नाही मोठं जंगल होतं. त्यात की नाही पुष्कळशी झाडं होती, वेली होत्या, ठिकठिकाणी मोठमोठी पाण्याची तळी होती. त्यातल्या एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक, एका तळ्यात होती.
निजलेल्याचा तापा घेऊन ये. मग जागा आहे त्याचा. कशा पाय हो जीव दिला असं म्हाताऱ्यानं. नशीब आमचं. 2 महिने झाले पोलिसांनी ससेमिरा लावला. त्यांना शंका आली म्हणे तात्यांचा खून झाला असावा. अरे देवा, त्यांचा खून करणार देवासारखं माणूस होतो ते. हे बस रे, मी जरा त्या बुधाळे भोजरांच्याकडे जाऊन येतो. का? वडिलांची पिंड पाडले पाहिजेत ना. आपण गेले ते गेले आणि आमच्या घराला फास. बाबू कासार म्हणत होता तेच खरंय. गीता त्यांच्या दागिन्यानंच तात्यांना या जगातनं नाहीसं केलं. एवढं काय झालं गीता ताईला? द्यायचं होतं तेवढं डाग. का हे नाही बघ साळू. पैशाचा सवाल आला की आई बाप कोणी ओळखत नाही. सरला, मला एक 10-20 रुपये दे गो. माझ्याकडे तांब्याचा पैसा देखील नाही. मागा आपल्या बहिणीकडे. ताई, ताई, मला एक 10-20 रुपये दे ना. माझ्याकडे कुठले रे भैया. थांबते. हा, ऐकलंस ना? काय? बघते म्हणे घरातून येताना ही मोकळी चालली असेल का? बघा तुमचं तुम्ही, मला काही ठाऊक नाही. भैया हे घे. एवढेच आहेत. एवढ्याने काय होणार आहे? ठेवून दे. तुझ्या मुलाच्या इस्टेटी मधून कमी होतील. 4 दागिन्यासाठी वडील गेले. 7 रुपयासाठी माझ्या अंगाची काठी जायला नको. तुझा पैसा तुलाच लकडा बसू दे. ताई, दिवापुरा बंद करा. रॉकेल जळतंय. तुमच्यासारखी श्रीमंती नाही आमच्या घरी. अर्जुना एक तुला सांगतो, कुणी न मरतो कुणी न मारतो, एक तुला सांगतो. करणे ते कर होऊन पुढती, करणे ते कर होऊन पुढती, यशवा अपयश तुझ्यान हाती, यशवा अपयश तुझ्यान हाती. हा मायेचा खेळ किरीटी, माझा मी खेळतो, एक तुला सांगतो. अर्जुना एक तुला सांगतो. स्वप्नामधला जळात का कधी गेला आहे बुडुनी प्राणी, स्वप्नामधला जळात का कधी गेला आहे बुडुनी प्राणी. फुटे आरसा म्हणून का कधी बघणारा फुटतो, एक तुला सांगतो. अर्जुना एक तुला सांगतो.
मनुष्य घे करी कर्तव्यासी तुझ्या आचरी कर्तव्यासी तुझ्या आचरी युद्धातही या सत्पक्षाच्या मागे मी राहतो एक तुला सांगतो मग कशी नोकरी द्यायची तुम्हाला? मला पोटापुरते पैसे मिळाले म्हणजे मी शिकेन. मॉन्टेसरीचा डिप्लोमा घे. माझ्यासाठी नाही, या मुलासाठी तरी मला नोकरी द्या. ठीक आहे, तूर्त मुलं सांभाळण्यासाठी म्हणून तुम्ही या. अडाणी मुलकर्णी असतात त्यापेक्षा तुम्ही बऱ्या. ठीक आहे, मग बेता बेताने तुम्ही शिका आणि शिक्षिका व्हा. दिवस थांबत नाही, तसंच माणसानं आपले प्रयत्नही थांबवू नये. नमस्ते. नमस्कार. दूर आहे का? दूर त्याच्या कपडे मळके आहेत, तो गाणेरडा आहे. असू दे, लहानपणी काहीच सांगता येत नाही. हा थोर होऊन मोठा होईल. पहिल्यांदा वडाचं झाड केवढं असतं आणि मग त्याचा मोठा वृक्ष होतो. चल रे, चल.
स्वतःशी पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी भावंडना विचारी सांगेल ते कुणाशी जे ते तयास टोची दावी उगाच ठाक आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एका तळ्यात होती. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले भय वेड पार त्याचे वाऱ्यास वे पळाले पाण्यात पाहताना चोरून या क्षणिक त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक राजहंस एक राजहंस आई आज लवकर आज मी नोकरी सोडली अशू. का? त्या बाई मला घरचा स्वयंपाक करायला सांगतात. का त्यांना हात नाही? पण त्या श्रीमंत आहेत, वेळ जात नाही म्हणून समाजसेवा करतात त्या. आई मी मोठं झालो मी तर मुळीच काम करू देणार नाही. मी वर्तमानपत्र विकतो खरा, पण त्यात कुठे एवढे पैसे मिळतात? नका मिळेल. मी थोडे पैसे साठवले, त्याचं एक शिवायचं मशीन शिवण काम करेल, निदान स्वातंत्र्य तरी राहील. आणखीन थोडे दिवस थांबले, मी मॅट्रिक झालो की ताबडतोब नोकरी करेल. जातो मी, सायनाने काढता निघेल. नवागाव केसरी किंमत एक आणा ताजी गवार. 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 ताजी गवार. नवागाव केसरी किंमत एक आणा ताजी गवार. नवागाव केसरी किंमत एक आणा ताजी गवार. नवागाव केसरी किंमत एक आणा. नवागाव एक आणा. नवागाव एक आणा. नवागाव केसरी किंमत एक आणा ताजी गवार. ताजी गवार. नवागाव किंमत एक आणा ताजी गवार. एक आणा ताजी गवार. तो पाहिलास का देखावा? किती छान आहे रे. आणि ते पाहिलेस? खरंच छान. आवडले का? हो. चला. आता कुठे जायचं आणखीन? चौपाटीला. चौपाटी तो बहुत दूर है, 4 रुपये लूंगा साहब. 4 रुपये? घे बाबा. बायको मुंबई बघते आणि मला सूर्याची पिलं दिसत आहेत. चला. मुला हॅलो हॅलो मग कशाला बोलतात त्याला? मरू दे, गाडी जल्दी घे रे.
मामान मम्मी भेटली मला. कुठं? त्याला सिनेमापाशी. एक अक्षर सुद्धा बोलले नाही. का बोलतील? तू वर्तमानपत्र विकत होतास. तो शाळा मास्तर आहे. तू हलका धंदा करतोस. बाळ, गरीब माणसं सुद्धा श्रीमंतीलाच पुजतात. जगात सर्वत्र लक्ष्मीपूजन चाललेलं असतं. आई, मामा माझी पूर्वी खूप लाड करत होते नाही? तेव्हा तू श्रीमंताचा मुलगा होता. आता एका गरीब विधवेचा अनाथ मुलगा आहे. मी माझ्या आईला श्रीमंत करी. मला नको श्रीमंती. तू मोठा झालास की माझं काम संपलं. आता मी या मशीनवर पाय ठेवला आहे. तो तुझा संसार फुललेला पाहिजे, मगच थांबेल. आई, मी जरा जाऊन येतो. कुठं? कचेरीत. खरं बोलायला काहीच हरकत नाही. आई, तुझा अपेक्षाभंग होतोय. तुझी कल्पना होती की अशोकनं मोठं व्हावं, श्रीमंत व्हावं आणि आपले पांग फेडावेत. वेडा कुठला? माझे पांग कधीच फिटले. तुला मोठा करायचा होता मला. तू मोठा झालास, शिकलास, कायदे पंडित झालास. तुझ्या आड कधी येणार नाही मी. आणि आड आले तर तू माझं थोडंच ऐकणार आहे. जा बाळ, पण सांभाळून. अशू, आता दुःख सहन करायची ताकद उरली नाही रे. जातो आई, वेळ फार झाला. नवा काळ केसरी किंमत आहे का ना? नवा काळ केसरी किंमत आहे का ना? भयंकर अपघात, भयंकर अपघात. भारत हमारा है, भारत हमारा
नाटक पुढारी अशोक देशपांडे नाटक रवा काळे करा पुढारी अशोक देशपांडे नाटक पुढारी अशोक देशपांडे नाटक पुढारी अशोक देशपांडे नाटक रवा काळे करा अशोक देशपांडे नाटक पुढारी अशोक देशपांडे नाटक पुढारी अशोक देशपांडे नाटक समाप्त करा. आई तुझा मुलगा तुला शेवटी कैदी म्हणून दिसला. मला त्याचं दुःख नाही रे अशू. मी कधी कुणाजवळ बोलली नाही. एखाद्या दुखवलेल्या माणसाच्या असाव्यात एवढ्याच माझ्या तुझ्याबद्दल अपेक्षा होत्या. माझी सासू, माझा भाऊ, माझी बहीण यांनाच मला दाखवायचं होतं की पैशाशिवाय माणसं मानाने राहू शकतात. ते सारं मी फोन केलं आई. असं नको रे बोलू आशू. तुझे डोळे मोठे आहे, तुझी दृष्टी विशाल आहे. तुला ज्याच्यात बरं वाटत असेल ते कर. मी तुझ्या कधी आड येणार नाही. आज तुझे वडील असते तर त्यांना आनंदाचं भरता आलं असतं रे. बाई वेळ संपला. आशू येते मी. तुझी शिक्षा आंधळा कायदा देईल ती कदाचित. असं नको रे बोलू अशू. आई येते मी. अशू अशोकला अटक झाली. सरला ए सरला सरला ए सरला. अरे हे वाचलंस का? गीताताईची अशोकला अटक झाली. अटक झाली? हे बघ ना. बरं झालं. ते पोरग होतच तसलं. गीताताईंचा संबंध तेव्हाच तुटला म्हणून बरं झालं. नाहीतर लोकांनी आपल्याकडे फोटो दाखवली असती. वाचा हे नातवंडाचं वर्तमान. नातवंड? कोण नातवंड? तुम्ही विसरला पण सरकार विसरलं नाही. आशूला पकडलाय सरकारनं. कुणाचा मुलगा आणि काय? तो बाप म्हणून आनंदाचंच नाव सांगतोय. अजून तरी विचार कर. सारी एस्टेट माझ्या नावावर कर, नाही तर आहे हे सगळंच जाईल. तुम्हाला तरी तेच पाहिजे होतं. लग्नापूर्वीच प्रेम सगळं ढोंग होत. तुझ्यावर कोण प्रेम करेल? तुम्ही केलं. मला एस्टेट हवी होती म्हणून. अजूनही विचार कर. सारी एस्टेट माझ्या नावावर कर, नाही तर पोलिसांचा तशीमेरा तुझ्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर डॉक्टर मला वेळ नाही. डॉक्टर अहो बाई, आमची कापड परत द्या. का हो? तुम्ही क्रांतिकारक लोक, न जाणो आमच्यावर शेकायचं ते. आणा. या की हो रमाबाई. नको बाई, तुमच्या घरी जातेच जाऊ नका असं बजावलं यांनी.
परत का आलात तुम्ही? नोकरी मागायला आले. तेव्हा अभिमानाने निघून गेलात. आता का? तुमच्यासाठी मी काही करू शकत नाही. जा तुम्ही. मोलकरीण म्हणून सुद्धा तुम्हाला ठेवायची इच्छा नाही माझी. माझं नाव सुनीता साने. तुम्हाला हे पत्र दिले. कुणी? वाचा. तू इथे राहू नकोस, कुठेतरी निघून जा. तू का आलीस? माहेरी आले भैया. आता अंगात शक्ती राहिली नाही. मला सोसवे ना. कोणालाही न विचारता गेली होतीस. आता तुला आम्ही काय विचारावं? कोण हो? तुझी नणंद. तुझे पाय धरते भैया. कुठे गेले तरी तुझी बहीण मी. माझ्या वाईट दिवसात मला निवारा दे. आलीस तशी बैस, घरकावर विश्रांती घे आणि आपल्या मार्गाने जा. आता कुठे जाऊ भैया? ते तुझं तुलाच ठाऊ. गीता ताई, चहा घेऊन जा ना. हळू. कोण आहे? मी गीता. कुसुम कुठे? कुसुम आहे. काय काम आहे तिच्याशी? बहीण आहे माझी ती. मला माहित आहे ते. मला आसरा पाहिजे. या घरात मिळणार. तुमच्या मुलाने घेतलाय ना, तिथंच घ्या. कुसुमला तरी बोलवा. नाही म्हणून म्हटलं ना. काय झालं हो बाई? अहो, आशिष देशपांडे तुरुंगातून पळाले ना, ते इथं असतील म्हणून आले पोलीस. अरे राम. अशोक, सुनीता, आई कुठे आहे? त्या सुरक्षित आहे. आई. आई. अशोक. आई. अशोक. अशोक.
अशू, आता मला सोडून कुठे जाऊ नको रे. नाही आई, माझ्या मार्गाचं वैयर्थ मला कळलं. आता स्वातंत्र्य मिळालंय. मी आता विधायक काळात स्वतःला गुंतून घेईन. तुला सोडून कुठे कुठे जाणार नाही आई. अशू, आई, आई. सरला, ए सरला, ए सरला. अरे हे पाहिलंस का? आपल्या गीताताईचा अशोक. काय झालं? मेला बिला की काय? असं काय अभद्र बोलतेस? वाच हे. अहो, हा कोणीतरी दुसरा अशोक देशपांडे असेल. छे छे छे, नाही ग. मागे मला असंच वाटलं होतं, पण हे वाच ना, त्याचं चरित्र छापलं याच्यात. गीताताईचाच अशोक हा. तो आता मुंबईला आलाय, त्याचं लग्न झालंय, इंडोनेशियात भारताचा वकील आहे म्हणे. परदेशात वकील म्हणजे 3,000 रुपये तरी पगार असेल त्याला. खरंच होता हुशारच पण हा अशोक. तेच म्हणतो ना. आणि आमची ताई पण भाग्याची. काढले नशीब तिनं. भेटायला पाहिजे तिला. हो, चल. चला. आई, आटोपलं भजन? काय म्हणतेस? यांच्या बरोबर मी साताऱ्याला जाऊ म्हणते. असं होय? खुशाल जा, त्यात मला काय विचारायचं. वा, असं कधी झालंय? सासूबाईंच्या परवानगीशिवाय सुनबाई कशा जातील? लगाडकुटला. तूही येतेस काय? मी रे कशाला? तुझ्या भावाचं पत्र आलंय, एकदा आपल्या कोरेगावच्या जुन्या घराला भेट द्यावी म्हणून. मग अवश्य जाऊया. बरेच दिवस झाले सर्वांना भेटून. चला जाऊया. सभ्य स्त्री पुरुष हो, आता सत्कार समारंभास सुरुवात होत आहे. या समारंभासाठी
श्री अप्पासाहेब बोकील यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. मी याला दुजोरा देतो. या. मित्र हो, आज आपण सर्व येथे श्री अशोकराव देशपांडे यांचा सत्कार समारंभ करण्यासाठी जमलो आहोत. अशोकरावांचा परिचय करून देणं म्हणजे काजव्याच्या प्रकाशात सूर्याचं दर्शन घेण्यासारखे आहे. हा प्रसंग सोनेरी अक्षरात लिहून ठेवण्यासारखा नाही असं कोण म्हणेल. अशोकराव ह्याच गावात वाढले, खेळले. हे त्यांचं आजोळ. भैयासाहेब जोशी हे त्यांचे मामा. आज वकील महाशय घरी आलेले आहेत. आपल्या आजोळची ही मीठ भाकर त्यांनी गोड करून घ्यावी आणि त्यांच्या हातून अशीच राष्ट्रसेवा घडावी हीच त्यांच्या स्वकीयांची आणि चाहत्यांची इच्छा असणार. मंडळी बसा. ताई करा सर. गीताताई, अशोकराव जेवायला सुरुवात करा ना. हे काय जिला तुम्ही सन्मानाने जेवायला बोलवली ती जेवत आहे. याच गावात मी आश्रयासाठी दारोदार आहे. कुणीही मला आसरा दिला नाही. भाऊ बहीण साऱ्यांनी माझ्या तोंडावर दारं अडकली. आज सन्मानाने आपण मला जेवायला बोलवले. अशोकची आई म्हणून हा माझा आदर नाही, अशोकच्या कीर्तीचा नाही, हा त्याच्या पैशाचा आहे. धनिक माणसाची आई झाली म्हणून मला हे निमंत्रण. मी जाणते हे निमंत्रण लक्ष्मीला आहे. ती जेवते आहे, मी निघाले. शाबास शाबास पोरी शाबास. तात्या, होय गीता, हेच ऐकण्यासाठी कुठे चाड घोटाळत होता माझ्या. वर्तमानपत्रात वाचलं आणि तसंच धावत आलो. कान डोळे धन्य झाले. जन्माचं सार्थक झालं माझ्या. बाबा, मी तुझा बाप नाही. माझी एकच मुलगी आहे गीता. तात्या, ही माझी सून. हा अशोक. अशा लेखा केवढा मोठा झाला रे अशोक. तुझ्या आईनं तुझ्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले आहेत बरं. डोळ्याचा पारडा आणि कोंड्याचा मांडा करून तिला वाढवलं आहे तुला. आता तुझ्या डोळ्याचा असू नाही तात्या. तात्या अजून आले नाहीत बाबू काका. नाही ग. मला म्हणाला तू हो पुढं. मी आलो. आलो आलो. आलास बरं झालं. मला वाटलं गीताची तुला तुरा भरल्याची वेळ जाते की काय. हे का मुंबईचा पत्ता ठाऊक आहे की मला.
तिथं जाऊन चुडा भरला असता. ये ग बा, चुडा भरून घे. का रे हसायला काय झालं? तुला आठवतं का, अशोक लहान होता तेव्हा त्याचा मी मुका घेतला होता. दाढी रुपली होऊन गुलाम तेव्हा रागावला होता माझ्यावर. आता तसं काही होऊ नये म्हणून झकाबाज दाढी करून आलोय मी. तुझा स्वभाव काही जात नाही बघ. आता तो आमच्या बरोबरच जायचा. बाबू काका येते. भैया येते. हा येते. हा तात्या. पुरीनं झणझणीत अंजन घातलं सगळ्या नातेवाईकांच्या डोळ्यात. सारे पैशाचे प्रेमी श्रीमंतीला पुजणारे. जग हे अशाच माणसाने भरलेलं आहे. सारे सुखाचे सोबती